नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण असा विषय बघणार आहोत की आपल्याकडे जवळपास 3 वर्षापासून 5 शेळ्या आहेत. तर 5 शेळ्याचं एका मित्र आपलं कमेंट टाकली होती की 5 शेळ्यापासून तुम्हाला वर्षाला किती उत्पन्न होतं याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्षाला किती उत्पन्न होतं 5 शेळ्यापासून, तर त्याच्यामध्ये त्याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 5 शेळ्या म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही बरं का. शेळ्या आता कोणाकडे 30 असतात, कोणाकडे 20 असतात, कोणाकडे 10 असतात, कोणाकडे 50 असतात, कोणाकडे 100 असतात. जसं जसं ज्याच्याकडून ॲडजस्ट होईल तसं तसं शेळी पालन करतायत लोक. पण आपल्याकडून ॲडजस्ट होण्याचं काही अडचण नाही, फक्त आपण चाऱ्याकडून अडकलेलो आहे. कारण की आपल्याकडं पाण्याचा सोर्स नाही. विहीर आहे, पण विहिरीला पाणी मार्च महिन्यापर्यंतच राहतं. मार्च नंतर पाणी आटल्या जातं आणि त्याच्यामुळं आपला जो काही हिरवा चारा आहे तो वाळला जातो आहे. बघा, आता तुम्ही हे पण बघू शकताय, पट्टा दिसतो तुम्हाला गवताचा. हा मारेल गवताचा आहे. त्याच्यानंतर समोर घास पण आहे, मेथी घास पण सगळा वाळून गेला, फक्त केवळ म्हणजे हे पाण्यामुळं. तर सांगायचं म्हणजे आपण 50 शेळ्या पण करू शकतो, आपल्यामध्ये तेवढी जिद्द आहे. पण विशेषतः म्हणजे पाणी, हिरवं चारा याच्यामुळं आपण जास्त ठेवत नाही शेळ्या. 5 शेळ्यावरती जर म्हणलं तर वार्षिक उत्पन्न किती निघतं आहे त्याच्यावरती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 5 शेळ्या होत्या आपल्याकडे आहेत, समजा आता सध्या 6-7 आहेत समजा. टोटल पाहिलं सुरुवातीला 5 होत्या. तर 5 शेळ्यापासून आपल्याला वर्षाला जर म्हणलं तर वर्ष म्हणजे 16-17 महिने, म्हणजे 16-17 महिन्याचा कालावधी धरा समजा. 5.5 महिन्याला एक वेळेस शेळी येते. तर 2 वेताचे जर म्हणलं तर 5 20 पिल्लं आपल्या गोठ्यावरती समजा आपल्याला तेवढे 20 पिल्लं भेटतात. आज 20 पिल्लं जर म्हणलं तर 8,000 रुपयानं जर एक पिल्लू गेलं तरी 8 दुनी 16, म्हणजे 1,60,000 रुपये तुम्हाला 20 पिल्लांपासून भेटणार आहेत. एक सरासरी 16 महिन्यामध्ये समजा धरून घ्या. 20 पिल्लांचे पैसे 1,60,000 रुपये जरी म्हणलं तरी पण 16 महिन्याचे तुम्हाला सरासरी 10,000 रुपये महिना 5 शेळ्यापासून सरासरी बरं का. त्याच्यामध्ये आपण 10,000चा ऐवजी 8,000 रुपये धरला तर 10,000 रुपये महिना जरी म्हणलं तरी तुम्ही बाकीचं नुसतं निव्वळ शेळी पालन नाही करत, मी पण नाही करत. याला दुसरा जोड व्यवसाय करून आपण शेळी पालन करतो आहे. आपल्याकडे शेती आहे, शेती करून आपण शेळी पालन करतो. आपल्याकडं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स असतात. कापसाचा सीड्स राहतो, भेंडीचा सीड्स राहतो, आणि त्या कापसाच्या भेंडीच्या सीडमधून आपण 1,00,000-1.5 लाख रुपये कमवत असतो. म्हणजे ते 1.5 लाख रुपये आणि हे 1.5 लाख रुपये म्हणजे असे 3 लाख रुपये आपण वर्षाला शेळी पालन आणि शेतीतून एवढे कमवत असतो. तर सरासरी म्हणलं तर आपल्याला 1,80,000 रुपये, सरासरी 1,60,000 रुपये, सरासरी आपण 1.5 लाख रुपये धरू. 1.5 लाख रुपये आपण 16 महिन्यामध्ये या शेळी पालनातून 5 शेळ्यापासून कमवू शकतो. 6 महिन्यामध्ये म्हणलं तर 80,000 रुपये, समजा एका वेताला 80,000 रुपये या शेळी पालनामधून आपल्याला भेटत आहेत. आणि परत शेती बघून, बाकीचे कामं बघून, असं नाही की 24 तास आपण या शेळी पालनामध्ये गुंतवलेला असतो आणि शेळी पालनच करतो फक्त, असा विषय नाही आहे. आपण बाकीचे कामं करून हे शेळी पालन करतो आहे. त्याच्यामुळं 5 शेळ्या म्हणजे एवढं काही अवघड नाही 5 शेळ्या सांभाळणं. तुमच्याकडे 5-10 एकर शेती जरी असेल तरी तुम्ही 10 एकर शेती करून या 5 शेळ्या सांभाळू शकतात. फक्त चाऱ्याचे नियोजन पाहिजे. हिरवा चारा, सुका चारा जर तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही शेळी पालन हे बंदिस्त पण करू शकता. शेती बघून तुमच्याकडे 5-10 एकर जरी शेती असेल तरी पण तुम्ही तेवढी शेती बघून हे शेळी पालन करू शकता. कारण की मी पण आता 5 वर्षापासून, आमच्याकडं दुसऱ्याची पण शेती होती पहिले 1.5 एकर, माझी 1 एकर, म्हणजे अशी 2.5 एकर शेती बघून मी शेळी पालन करत होतो. फक्त आता यावर्षी माझ्याकडे शेती कमी आहे, तरी पण आपण भेंडीचं आणि कापसाचं सीड्सचं पोलन करणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला
तेवढा टाईम पोलांसाठी लागतोय. लाखभर रुपये आपल्याला त्याच्यापासून लाख 1.5 लाख रुपये भेटत असतात. आपल्या अर्धा एकरमध्ये आपण जवळपास लाखाच्या पुढं उत्पन्न काढत असतो मित्रांनो. व्यवसाय करत राहिलं तर कुठून कुठं आपल्याला काही काही फळ भेटतंच. फक्त काहीतरी काम सोर्स करावाच लागतो. शेळीपालन असो किंवा सीड्स असो, कापसाचे सीड्स, भेंडीचं सीड्स. आज कापूस जर म्हणलं सीडचा कापूस जर म्हणलं पोलनचा तर 32,000 रुपये क्विंटल ना त्याचे पैसे भेटतात आपल्याला. आता एक 8-10 दिवसामध्ये आपला 65,000चा चेक म्हणजे कापसाचे पैसे येणार आहेत. आणि भेंडीचे पैसे आपले मागच भेटले. भेंडी आपल्याला 17,000 रुपयाची झाली ती. फक्त 4 तास लावले होते भेंडीचे. आपण त्याचं पोलन केलं होतं तर त्याचे पण 17,000 रुपये आपल्याला भेटले होते. खरं सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का, शेळीपालन आणि शेती हे जर योग्य पद्धतीनं जर तुम्ही जर चांगल्या योग्य पद्धतीने जर बनवलं तर नक्कीच आपल्याला याच्यामधून चांगला प्रॉफिट भेटत असतो. फक्त याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, शेळीपालनामध्ये थोडा दम धरावा लागतो. एकदमच तुम्हाला ताबडतोब इन्कम भेटत नाही. याच्यामध्ये थोडा वेळ लागतो. 1-2 वर्षे आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला माहिती होईपर्यंत थोडं जड जातं. नंतर आपल्याला शेळीपालन म्हणजे एवढं काही जड जात नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, कोणत्याही व्यवसायाची एकदा माहीत झाल्याच्या नंतर ते आपल्याला जड जात नाही. आता सध्या आपण 50 शेळ्या पण सांभाळायला तयार आहे. फक्त आपलं चाऱ्याचं नियोजन, हिरव्या चाऱ्याचं नियोजन पांगत चाललेलं आहे पाणी नसल्यामुळं. आणि आता काय करणार आहे आपण, यावर्षी झालं पण पुढल्या वर्षी बघू, पाण्याचं नियोजन करू. तोपर्यंत आता पावसाळ्यामध्ये आपण चारा लागवड करणार आहे. त्याच्यामध्ये तुती लावणार आहे, सुबाब लावणार आहे, शेवरी, त्याच्यानंतर दशरथ घास आणि सुपर नेपियर असे 4-5 प्रकारची चारा लागवड करणार आहोत. जेणेकरून आपल्याला समोर चालून कुठलीही अडचण चाऱ्याची शेळ्यांसाठी आली नाही पाहिजे. चारा स्टॉक असेल, हिरवा आणि सुका चारा स्टॉक असेल तर आपण 50 शेळ्या पण सांभाळू शकतो. फक्त चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. तर तुम्हाला पण शेळीपालन करायचं असलं तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं नियोजन करा आणि पुढं मग शेळ्या वाढून शेळीपालन करा. कारण काय माहिती आहे का, शेतीच्या मालाचे भाव दिवसेंदिवस शेतमालाचे भाव कमी होत चालले आणि खताचे औषधाचे भाव वाढत चाललेले आहे. आणि त्याच्यामुळे शेतकरी कुठंतरी अडचणीत येत आहे. त्याला जोड व्यवसाय म्हणून शेतीला तुम्ही शेळीपालन नक्कीच करायला पाहिजे. शेळीपालनासारखा कुठलाही व्यवसाय तुम्हाला कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही मित्रांनो. फक्त एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन हा कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे आणि चांगल्या उच्च स्तरावर नेणारा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं शेळीपालन कधी पण फायद्याचं आहे. शेळीपालन कमी शेतीवाल्यांना नक्कीच करायला पाहिजे. ज्यांच्याकडे 1-2 एकर शेती आहे त्यांनी 100% शेळीपालन हे करायलाच पाहिजे. कारण की याच्यामधून भरपूर काही प्रॉफिट आहे. पाऊस कमी पडो जास्त पडो याच्यामधून इन्कम आपल्याला चांगलंच भेटत असतं. तर चला मित्रांनो, थांबतो इथं. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.